प्रत्येक सण आला तर कधी पुरणपोळी करायची, कोणचा सण आला तर जामुन करायचं, असं फिस्ट द्यायचे असले तर काही बी एक गोड पदार्थ द्यायचं. म्हणजे सगळं त्यांना असं घरच्या सारखं त्यांना जेवण द्यावं लागतं आम्हाला. घरची पोरांना घरची आठवण नाही यावं असं जेवण देतो आम्ही. नमस्कार सर, मी जय भोजने मेसमधून बोलते. माझी स्वतःची मेस आहे. मी मेस अशी चालू केलेली त्यावेळेस का आमचे घरचे मी भाजीपाला धंदा करायचे, मी स्वयंपाकाला जायचे. मग स्वयंपाकाला जायचे तिथं ते बाहेरचे माणसं लोक यायचे, त्यांना ते पुरत नव्हतं तिथाचे डबे. मग ती आमची ताई म्हणली की भाभी तुम घर से डबे लेके आओ. फिर मी 3 डबे घरून चालू केले. मग मी डबे चालू केले तर मी भाजीची गाडी पण लावू लागायची यांना, आमच्या घरच्यांना भाजीची गाडी लावू लागले. तर मग मुलं म्हणायचे मावशी तुमची भाजीची गाडी पण आहे, आता तुम्ही एवढे डबे नेतात, आमचे डबे तुम्ही करू शकतात ना, मग आमचे पण डबे द्या तुम्ही 3 डबे. मग त्या 3 डब्यापासून मी एक एक दोन दोन एक एक दोन दोन एक एक दोन दोन डबे बरेच चालू केले. नाही नाही म्हणता माझे 40 डबे चालू झाले. तरी बी मी ते मावशी त्या मॅडमने मला काम नाही सोडून दिलं. का मी तुला 3 डबे लावले म्हणून तू माझं काम सोडते का? मला ती मॅडम अशी बोलायची, मी तुला जर 3 डबे नसते दिले तर तू मेस नसते चालू केली, माझं तू काम सोडलं नसतं. पण मग मला त्या मॅडमने सगळं शिकवलं, असं मेसचं चालू कर, तसं केलं, तू माझी तिथे इतकं स्वयंपाक करती, मग तू 3 डबे आण. मग मी ते 3 डबे नेले तर सगळ्या मुलांना माहिती पडलं, बाजूला मुलं राहायचे, शिकणार मुलं राहायचे, ते भाजी घ्यायला यायचे. मग म्हणायची मुली मावशी आमची लई परेशानी होती, आम्हाला कधी मेसवाले देता, कधी चांगलं देता, कधी नाही देत. मग एक काम करा तुम्ही आमचे पण डबे चालू करा. पण मग त्या 3 डब्यापासून मी जे सुरुवात चांगली केली 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 मग भरपूर माझे डबे झाले. भरपूर झाल्याच्या नंतर मग मी डबे वाटायला जायचे, माझे लेकरं लहान राहायचे, माझे लेकरं नेऊन द्यायचे, मग त्याचे पप्पा घरी आले ते पण नेऊन द्यायचे. असं करता 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 मग मी सुरुवातच म्हणजे मी थांबूनच घेतलं का आता मला मेसच चालू खायची, मला दुसरंच काहीच नाही करायचं काम, कोणाचं ऐकायची बी नाही, कोणाला काहीच नाही करायचं. माझं घरी मेस पण चालू होती, माझं घरचं काम पण होतं, माझं जाणं येणं पण होतं, सगळं होतं. असं हे थांबून मी मेस चालू केली तर मी आता माझ्या मेसला झाले 19 वर्ष झाले माझ्या मेसला चालू करून आतापर्यंत. आता पुढच्या वर्षापासून अजून 20 वर्ष चालू होऊन जाईल माझ्या मेसला. उद्यापासून मेसला चालू होईल. तर गरिबी परिस्थिती मजून मुलं होते माझ्याकडे जेवायला, लय गरिबी परिस्थिती. तेव्हा मला 500-600 रुपये महिना भेटायचे एक मुलाचा. तर कोणी कोणी मुलं काय म्हणायचे मावशी आमच्या जवळ पैसेच नाही, आम्ही आल्यावर देऊ ना, आम्ही आल्यावर देऊ ना. मी म्हणायचं जाऊ दे, 400-500 रुपयासाठी पोराला मुलाला कशाला बोलायचं. असं करता 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 मी खूप मुलाला जीव लावून स्वयंपाक दिला तर माझं खूप म्हणजे मला पोरांनी बी डब्याची साथ दिली. मुलं म्हणजे मावशीचं यांचा स्वयंपाक चांगला आहे, यांची मुलं पण डबे आणून देतात टायमावर. म्हणजे असं करता करता माझा खूप धंदाच वाढून गेला. तर मला असं वाटतं माझं मी घरगुती स्वयंपाक करते, समजा मी असं मेस म्हणून स्वयंपाक वापरतच नाही. आणि मुलांना पण असं वाटते की आमचे घरचे लेकर कसे जेवतात तसे आमच्या या लेकरांनी पण असं जेवावं, असं म्हणून मी स्वयंपाक करता करता मुलं बी आम्हाला कधी स्वयंपाकाची कधी तक्रार दिलीच नाही. मुलांनी बी एखाद्या वेळेस चुकतंय म्हणजे मला मान्य आहे की एखाद्या वेळेस चुकतंच आहे. तर माझा असंच धंदा चालावा आणि मला असंच घरगुतीच स्वयंपाक व्हायचा आहे. मला कधी काही मिसळ नको, काही नको, कधी मला हिंग नको, कधी खातं सोडा नको, मला काहीच नको. मी फक्त जे घरगुती मसाले वापरन तेच वापरन. एखाद्या वेळेस कधी प्रत्येक वेगवेगळी भाजी करते मी, प्रत्येक म्हणजे असं काही नाही मी एकच ठेवते म्हणून. मी हप्त्यातून एक भाजी मी 10 दिवसाच्या नंतर देणार. समजा कोणती भाजी असली मी 10 दिवसाच्याच नंतर देणार. 8 दिवसात एकदा दोनदा, 8 दिवसाला म्हणा का 10 दिवसाला म्हणा, डबल भाजी आम्ही कधीच देत नाही. काऊन तर पोरांना सगळं खायला भेटलं पाहिजे. भाजीपाला, डाळ, कडधान्य, सगळं, चिकन, गोड, सगळं म्हणजे सगळं करायचं. मला असं वाटतं की पोरांना सगळं वेगळं वेगळं द्यावं म्हणून. कधी पराठे करते, कधी पुरणपोळ्याचा स्वयंपाक, कोणचा बी सण आला मी आवडीनं पोराला करून खाऊ घालते. कोण खाऊ घालते का पोरं आमच्याकडे वर्ष 2-2 जसे जुने मेसचे पोरं आहे तसे माझ्याकडे अजूनपर्यंत आहे. तर मग असं आम्ही त्याला घरचे समजून त्याला जेव्हा माझ्या लेकराला लहानपणापासून मी हाताखाली घेऊन हेच काम चालू केलं. माझं असं कोणतं काम असं हे नाही झालं की मी आज ही भाजी केली माझ्याकडून बिघडली, मी एक नवीन आयटम केला हे माझ्याकडून बिघडलं, असं कधीच नाही झालं. नाही माझ्या मी बिन अंदाजे स्वयंपाक करते, पण मला काही येत बी नाही त्याच्यामध्ये. आता याला लिहून वाचायचं, वाचून टाकायचं, याला काही याला किती किती लागतं काय लागतं याचं माझं मला काहीच नाही. मी बिन अंदाजे माझं करते, माझं कधी स्वयंपाक बिघडला नाही आतापर्यंत. बिन अंदाजे माझा मला काही येत नाही. आता हे किती ग्राम टाकायचं, हे पावशेने टाकायचं, हे मोजून टाकायचं, माझ्या स्वयंपाकाला माप नाहीये. माझ्या मुलाला जेवणाला बी माप नाहीये, माझ्या ताटाला माप नाहीये.
पोरांनी जास्त कमी बी जर खाल्लं तर मी कधी विचार करणार नाही की पोरं किती खाता, पोराला असं काऊन करता, का आपल्याला पुरत काऊन नाहीये, आपल्याला पुराडाना नाहीये, का आपल्याला आता आम्ही कसे समजा आम्ही कधी हिंग नाही वापरला, कधी कोणतंच वस्तू नाही आम्ही क्वालिटीच दिली. 2200 रुपये देतात. दोन वेळा जेवण दिलं जातं. कधी त्यांना गोड दिलं जातं, कधी तिखट दिलं जातं, म्हणजे वेगळं वेगळं सगळं द्यावं लागतं त्यांना. प्रत्येक सण आला तर कधी पुरणपोळी करायची, कोणचा सण आला तर जामुन करायचं, असं फिस्ट द्यायचे असले तर काही बी एक गोड पदार्थ द्यायचं, म्हणजे सगळं त्यांना असं घरच्या सारखं त्यांना जेवण द्यावं लागतं आम्हाला. घरची पोरांना घरची आठवण नाही यावं असं जेवण देतो आम्ही. पत्ता सांगू शकते मी. करंती चौक, मिथुन कॉलनी, जय भवानी, पहिला लाईन.